अत्यंत अमानवी वागणूक देऊन मागील 2 वर्षापासून कुलूपबंद खोलीत ठेवून आई व बहिणीला दिल्या नरक यातना. पाखर सावंगी शिवारातील रत्नापूर नगरातील घटना. लोकाधिकार प्रमुख तथा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाडे यांच्यामुळे झाली या 2 महिलांची नरकामधून सुटका. नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून. लातूर. 2 वर्षापासून कुलूपबंद खोलीत ठेवलेल्या 2 महिलांची लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेऊन लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाडे यांनी नरक यातनेतून त्या 2 महिलांची सुटका केली आहे. अत्यंत अमानवी वागणूक देऊन मागील 2 वर्षापासून कुलूपबंद खोलीत 2 महिला ठेवल्या असल्याची माहिती शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाडे यांना एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रत्यक्ष भेटून दिली होती आणि त्या व्यक्तीने सांगितले की आम्ही या 2 महिलांची सुटका व्हावी म्हणून काही जणांना जाऊन भेटलो, मात्र हे आपण करू शकत नाही असे त्यांनी सांगितल्याचेही त्या व्यक्तीने व्यंकटराव पनाडे यांना सांगितले. मात्र काही जणांनी हे धाडसाचे काम शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा पत्रकार व्यंकटराव पनाडे यांना भेटून सांगा, ते नक्की मदत करतील असे सांगितल्याचेही त्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर त्या संबंधित व्यक्तीकडून पनाडे यांनी घटनास्थळ त्याच दिवशी रात्री 9 ते 10च्या दरम्यान घटनास्थळावर जाऊन पाहिले. जन्म दिलेल्या आई व बहिणीला दोन्ही भावांनी मिळून अत्यंत नरक यातना दिल्याचे स्पष्टपणे दिसले. या 2 महिलांना या नरक यातनेतून मुक्तता मिळवून देण्यासाठी लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी व्यंकटराव पनाडे आणि त्यांचे मित्र शरद झरे यांना सोबत घेऊन SP अमोल तांबे यांना प्रत्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात भेटून ही गंभीर आणि अतिशय निर्दयी व मानव अधिकाराचे उल्लंघन करणारी अशी घटना सांगितल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्याच दिवशी रात्री 8 ते 9च्या दरम्यान मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे PSI तिडके साहेब आणि त्यांचे सहकारी पोलीस हवालदार सदानंद योगी व प्रकाश जाधव यांना सोबत घेऊन जाऊन प्रत्यक्ष ते घटनास्थळ व्यंकटराव पनाडे यांनी त्यांना दाखविले. तेव्हा तिडके साहेब यांनी आपण उद्या सकाळी 11 वाजता ही कारवाई करू असे सांगितले. दुसऱ्या दिवशी मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे PSI भालचंद्र तिडके साहेब, पोलीस हवालदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, निहाल मनियार, महिला हवालदार लता गिरी, महिला बालकल्याणाच्या श्रीमती नागमोडे आणि MIDC पोलीस स्टेशनचे पथक यांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी सदर 2 महिलांना या नरक यातनेतून मुक्तता करण्याची पोलीस कारवाई केली. या जागेवर एका खोलीचे बांधकाम केलेले असून त्या खोलीमध्ये आतच संडास बांधलेला आहे. खोलीच्या बाहेरून समोरच्या बाजूला एक चवाडे बांधलेले असून दाराला कुलूप लावलेले आहे. खिडकीच्या जवळ चवाड्याला 1 फुटाचे छिद्र ठेवले आहे आणि या छिद्रातून त्या बंदिस्त महिलेचा एक मुलगा दररोज येऊन जेवणाचा डब्बा आणि पाण्याच्या बाटल्या टाकून जायचा. पोलिसांनी त्या दरवाजाचे कुलूप तोडून दरवाजा उघडला तेव्हा आतले घाणीचे साम्राज्य सर्वांना दिसून आले. संपूर्ण रूममध्ये घाण पसरलेली, पाण्याच्या बाटल्याच्या ढिगारा, आत झोपण्यासाठी सुद्धा नीट जागा नाही, प्रचंड दुर्गंधी पसरलेली, दरवाजा जवळ क्षणभर सुद्धा उभे राहू शकणार नाही एवढी भयानक अवस्था.